आत्मनिवेदनम. प्रल्हादानी ज्या भागवतामध्ये भक्तीचं वर्णन केलं ही नवविधा भक्ती आहे. पण काय करायचं, मेडिकलमध्ये गोळ्या भरपूर आहेत, पण काय सगळ्याच खायच्या का? आप्पाच्या दुकानामध्ये सगळेच औषध आहेत, सगळं बी आहे, सगळे बियाणं आहेत, पण सगळे घेऊन यायचे नाही. आपल्याला ज्याची आवश्यकता आहे, टॅमॅटोला काय आणायचंय, कांद्याला काय आणायचंय, किंवा अजून कशाला काय आणायचंय हे महत्वाचं आहे. किती आहे ते महत्वाचं नाही, आपल्या उपयोगाचं काय आहे ते महत्वाचं आहे. काका सगळंच मला हे पाहिजे, मला. अरे काय करशील घरी नेऊन? काय बायकोला फवारशील? तुझ्यावर फार कीड पडलेली बोलण्याची, करशील काय का तू खाशील? निरुपयोगी गोष्ट आपल्या सानिध्यात आल्यावर परिणाम तर काही देत नाही, पण माणसाला आळशी बनवते की माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे एवढं आहे. अरे तुझ्याकडे आहे, पण कामाचं काय आहे? माझ्याकडे एवढं आहे, असू दे. कोरोनात खूप एवढे असणारी तसेच गेलेत. पण मुख्य कोणते? श्रवणम, कीर्तनम, ध्यानम. 3 गोष्टी करा. पहिलं श्रवण करा. मुख्य भक्ती जर कोणती असेल तर श्रवण भक्ती आहे. श्रवण करणाऱ्या साधकाला कष्ट न करता, मी रात्री सांगितलं, येथे मोक्ष असे आहेत. पण कुठे? मनाशी मारून करिता. ज्ञानोबराय सांगतात इथं मन मारायचं नाही. मला सगळ्यात मोठं सुख जर कुणाला असेल जगात तर तुम्हा श्रोत्यांना आहे. अभ्यासाची गरज नाही. श्रोत्यांना अभ्यासाची गरज नाही, ध्यान लावून बसायची गरज नाही, कुठं आळंदीला जाऊन बसायची गरज नाही, कुठं काही बेजार व्हायची गरज नाही, स्वर शिकायची गरज नाही, तालाची गरज नाही, लयीची गरज नाही, काहीच नाही. किंवा संध्याकाळी माझी कथा आहे म्हणून दिवसभर दरवाजा लावून काही चिंतन करण्याची गरज नाही. मस्त कांदे खाऊन येता तुम्ही. काही चिंतन नाही. पण बसल्याबरोबर जसं एखादा माणूस असतो ना, त्याला काही देणं घेणं नसतं. आयतं ताट आल्यावर फक्त त्याला एकच असतं, काय करायचं. पण ते कुणी दळून आणलंय, कुणी शेतात कमवलंय, कुणी केलंय, ते करताना किती चटके बसलेत. तुमच्याकडे तो मांडा करतात ना, मांडा. मांडा नाही, त्याला पोळी म्हणीचा. काय म्हणीचा त्याला? पोळी. पोळी. मांडा तसा नसतो. तुम्ही ज्याला मांडा म्हणता, मांडा नाही येतो, त्याला खानदेशी पोळी म्हणत जा. त्याला मांडा वेगळा असतो. मांड्याला कुचावं लागतं, कुटावं लागतं, आणि मांड्यात पुरण नसतं. मांडा लाटून येत नसतो, मांडा हातावर करायचा असतो. आणि ते मांडा करताना आम्ही जुन्या लोकांचा पाहिलेलं आहे, म्हणून त्याला ते मांडे वगैरे म्हणत जाऊ नका, ते नाव बदला तेवढं. म्हणजे काय होईल, तुम्ही जर त्या पोळीलाच मांडा म्हणत बसलात तर तुकोबरायच्या प्रमाणाला अडचण निर्माण होईल. कांडिल्या कुटिल्या होत असे मांडा, आणि आळशे धोंडा पडत असे, हे थोडं हे होईल. म्हणून मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांग, त्याला पोळी म्हणीचा. पोळी. मांडा वेगळा असतो. मांड्याचा प्रकार. मग ते काय असतो मांडा? मांडा करत असताना करणाऱ्या माणसाला आतोनात दुःख भोगावं लागतं. मला काय दुःख भोगावं लागतं? त्याला कुचावं लागतं, त्याला कांडावं लागतं, त्याला कुटावं लागतं. त्याला इतकं कुचावं लागतं, गावरान तूप लावून मोगरीने त्या पिठाला. आणि ते पुरुषच लागतात ते कुटायला. पीठ, ते पीठ असतं ना, असं घ्यायचं, मोगरीने त्याच्यावर हाणत राहायचं. इतकं त्याला ते कुचायचं, आणि गावरान तूप लावून कुचायचं. आता तुकाराम मुंडे आल्यामुळं त्या विक्रेत्यांची फार मोठी हाल झाली बरं का. आता दुधाचा वगैरे सगळ्या गोष्टीचा परिणाम हे झाला. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आज मोबाईलवर पाहिलं, अहो तूप म्हणून त्यांनी जनावराची चरबी खाऊ घातली आपल्याला. माळकरी आपण जे विकत तूप आणत म्हणाल तर ते करताना सुद्धा प्रक्रिया पाहिली. मला कसं तरी झालं दिवसभर. आज जनावरांच्या चरबीपासून ते रामकृष्ण हरी एकादशी आज नको. ज्यांनी विकतचं खाल्लंय ते उद्या माळ गोमूत्रात बुडवा.
कठीण आहे. आणि मग ते असं ते कुटावं लागतं आणि कुटल्यानंतर मग तो असं पीठ तोडावं लागतं आणि इथून गेट पर्यंत एक जणाने ओढीत न्यावं लागतं. त्याचा दोर जर नाही तुटला तर त्याचा मांडा येतो. किमान 12 हात ते दोर गेला पाहिजे असा ओढीत. 12 हात असा, एक हात असे 12 हात तो दोर ओढीत न्यावा लागतो. आणि 12 हात जर तो दोर नाही तुटला तर त्या पिठाचा मांडा येतो. करणाऱ्याला कष्ट आहेत पण खाणाऱ्याला, आणि तो दुधामध्ये मांडा टाकला की सगळा विघरून जातो त्याच्यामध्ये. त्याला दाताचंही काम लागत नाही आणि ओठाचंही काम लागत नाही. इतका तो जिरून जातो त्या दुधामध्ये. एवढा एक जीव होतो की नुसता माणसाला गिळावाच लागतो. खाणाऱ्याला काही आहे का? त्याला चावायचंही काही नाही, करायचंही नाही. पण करणाऱ्याला मात्र किती कष्ट सहन करावे लागतात मांड्याचे. हे तसंच आहे. सगळ्यात निरंतर चिरंतन सुख, काही दुःख न होता प्राप्त होणारं सुख जर कुणाला मिळत असेल भक्तीच्या क्षेत्रात तर ते श्रोत्याला मिळतं महाराज. आयत काही नाही, बेजार व्हायचं नाही. फक्त एवढंच आहे, श्रवणाचे मीसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मीसे बैसावे येऊनी. गेंदे गेल्याला गेंद शिष्य होता तुझा, आजा मामासाहेबांचा मित्र होता. आपण काय ऐकलं हे महत्वाचं नाही, कारण मागे जे ऐकलं त्याने आपल्या जीवनात काही परिणामच झाला नाही. ते असं म्हणणार नाही की मी तुम्ही माझं ऐकल्यावर तुमच्या जीवनात परिणाम व्हावा, कारण जन्मजन्मांतरीचं दुःख तुमच्या हृदयात भरलेलं असेल तर त्याला कितीतरी प्रभाकर महाराज मरावी लागतील अगोदर. येत असताना शून्य होऊन वा या, विसरून या सर्व काही. फक्त परमेश्वराला एवढीच विनंती करा की हे सद्गुरु राया, हे राम राया, तुझा चरणस्पर्श जिथे झालेला आहे त्या भूमीमध्ये राहणारा मी जीव आहे. भडानक आहे, रायपूर काय, रामप्रभूचे चरणस्पर्श लागलेली भूमी आहे ही. मूळ इथे राम आलेले आहेत आणि तुझ्या भूमीमध्ये, तुझ्या चरणस्पर्श झालेल्या जागेमध्ये मी वावरतो, मी जगतो. पण अजून तुझं परमोच्च सुख मला समजलेलं नाही आणि काहीतरी कळावं म्हणून येऊन बसलेलो आहे. मी कोण आहे, माझं पद काय आहे, माझी प्रतिष्ठा काय आहे, मला काय मिळवायचं आहे, या भानगडीमध्ये न पडता एक सामान्य श्रोता. मला कधी कधी दत्तू काकांचं आश्चर्य वाटतं. वयाचा जर विचार केला तर किती वय आहे, सर्व सुख आहे, 40-50 लाख रुपयाची गाडी, मुलांनी फिरायला या वयात भेट दिली त्यांना, दत्तू काकाला. नुसती फिरायलाच ना, हो, फक्त कार्यक्रमाला फिरायला म्हणजे कीर्तनाला, कथेला जायला. गडगंज श्रीमंत मनुष्य, परमार्थावर अत्यंत प्रेम, पण कुठलाही VIP पणा कुठेही गेल्यावर ते हृदयात ठेवत नाही. ते नवल आहे. नाही तर साधी साधी माणसं जेव्हा सत्संगाला येतात ना, मी एक VIP आहे आणि माझी काहीतरी आगळी वेगळी व्यवस्था झाली पाहिजे याचा विचार ते करतात महाराज. तेव्हा आमच्या लक्षात येतं की हा जो आलेला आहे तो श्रवणासाठी आलेला नाहीये, याचा VIP पणा, याला काहीतरी मिळविण्यासाठी तो आलेला आहे. जेव्हा तुम्ही सामान्य व्हाल, आणि एक सांगू, सामान्यत्व मनुष्याला सुखाला प्राप्त करून देतं आणि विशेषत्व माणसाला दुःखाला कारण ठरवतं. सामान्य माणसाला व्यवहारामध्ये किती मनुष्य मोठा आहे, किती त्याची प्रतिष्ठा आहे, ती सत्संगामध्ये ज्या वेळा मनुष्य सामान्य बनून येतो तेव्हा त्याची व्यवहारातली प्रतिष्ठा श्रोत्यांना कळत असते की हा खरंच मनुष्य मोठा आहे म्हणून. हे लक्षात येतं. आणि जेव्हा माणसं सत्संगामध्ये मी श्रेष्ठ आहे या भूमिकेने येतात तेव्हा त्याची व्यवहारातली कनिष्ठता तो प्रगट करत असतो की मी काहीच नाही. एक लव्हाळ नावाची जात असते गंगेमध्ये.
तुमच्याकडे त्याला काय म्हणतात? लवाळच म्हणतात का? लवाळ. हा. त्याच गंगेमध्ये एक 100-200 वर्षाचा वड पिंपळ उभा असतो आणि त्याच गंगेमध्ये एक लवाळ्याचं झाड असतं. झाड नसतं, ते असं गवत असतं, गवत. हा वड काय करतो? पूर आल्यानंतर वाकायला शिकलेला नसतो, म्हणून तो ताटच असतो. मग पाणी म्हणतं ताट, बर तुझी पाठ लावतो. आणि मग जेव्हा पूर येतो तेव्हा वड वाहून जातो आणि ते लवाळ मात्र म्हणतं, बाबा तू केव्हा तरी येतोस, पूर केव्हा तरी येतो ना, मग तू आल्यानंतर मी तुला कशाला प्रतिबंध निर्माण करू. मग ते काय करतं? वागतं आणि पाण्याला म्हणतं जा वरून. महाराज केवढाही पूर आला तर लवाळ्याचं काहीच करू शकत नाही आणि वडाचं काहीच होत नाही. समजलं? वडाचं काहीच ठेवीत नाही. त्याचं कारणच एक आहे, त्याची नम्रता. त्याची काय आहे? नम्रता. म्हणून श्रोत्याच्या भूमिकेमध्ये वावरत असताना वक्त्यानी श्रोता अज्ञानी मानू नये. आता वक्त्याचे गुण आपल्याला पुढे ऐकायचे आहेत, आता श्रोत्याचं चाललेलं आहे. वक्त्यांनी सुद्धा सांगत असताना असं सांगितलं पाहिजे की माझ्या पुढं बसलेले प्रत्येक माणसं विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, माझ्या आई वडिला समान आहेत, ज्यांनी भरपूर श्रवण केलेले, आणि माझ्यासमोर बसलेला प्रत्येक श्रोता महादेव आहे असं मानून जेव्हा वक्ता सांगतो तेव्हा वक्त्याचे शब्द श्रोत्याच्या अंतर्गत. माझ्यासमोर बसलेले सगळे अज्ञानीच आहेत म्हणून जर वक्ता सांगू लागला तो वक्ता नाही, वक्ता आहे. वक्ता नाही, तो कोण आहे? वाईट आहे तो. ज्ञानोबारायासारखा महात्मा म्हणतो पुढे बसणाऱ्या श्रोत्याला, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणोनी बोल जरी गंगावती, स्वीकाराल की. श्रोत्याला विनंती ज्ञानोबराय करतात. म्हणजे ज्ञानोबराय श्रोत्याला सांगतात की तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही साक्षात शिवलिंग आहात, तुम्ही साक्षात महादेव आहात, तुम्ही साक्षात बद्रीनारायण आहात. माझ्यासमोर बसलेले तुम्ही कोण आहात? सगळे देवच आहात. फक्त हे माझे बोल तुम्ही स्वीकारा. बोल जरी गंगावती, स्वीकाराल की. म्हणून वक्त्याने ही भूमिका ठेवली पाहिजे आणि श्रोत्याने ही मांडलं पाहिजे. वक्ता स्वयं नारायण. मला जो सांगतोय तो कोण आहे? नारायण आहे. वक्ता स्वयं नारायण, शब्दश्च महाभागीरथी. त्याच्या मुखातून येणारे प्रत्येक शब्द म्हणजे गंगा आहेत. आणि मी एक सामान्य जीव आहे की आता या गंगेमध्ये उडी मारून माझ्या जीवनाची तृप्ती करणार आहे. जसं फेडीत पापता पोखीत तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. माझी भूमिका ही असावी, तुमची भूमिका ती असावी. म्हणून भगवान सांगतात, उद्धवा मुख्य भूमिका श्रवण आहे. आणि हे काय आहे? मुख्य भक्तीचं कारण आहे. नाथांनी त्याच्या फार गोड ओव्या लिहिलेल्या आहेत. नाथराय सांगतात, मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, हरि कीर्तन स्वानंदे. देवाचं जे काही वर्णन आहे, मग कधी जन्माची कथा आहे, कधी तारुण्याची कथा आहे, कधी चोरीची कथा आहे, कधी रासलीलीची कथा आहे, कधी काल्याची कथा आहे, कधी वनवासाची कथा आहे, कधी सुखाची कथा आहे, कधी दुःखाची. हे देवानंच केलेल्या कथा आहेत. असा संशय घेण्यामध्ये वेळ घालू नका. कोणता? की त्या सतीसारखा संशय घेऊ नका. तिला संशय निर्माण झाला होता, बायकोसाठी रडणारा देवच असतो का? आपल्याला माहिती आहे प्रसंग. जीवघाली महाराज ज्यावेळेला अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये भगवान शिव गेलेले आहेत, ती तुलसी रामायणातला प्रसंग आहे ना, आपण रामायण ऐकलेलंच आहे एकदा. त्या तुलसी रामायणामध्ये एक बार
एक बार त्रेता जुग माहे शिव गये कुंभजर शिपाई. त्रेतायुगामध्ये एकदा महादेव अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये, मला वाटतं अगस्ती जवळ आहेत ना तुम्हाला इथं, इथे जवळ आहेत, तर त्या अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये गेले होते. आणि अगस्ती मुनीच्या आश्रमात नित्य रामकथा चालते. कोणी ऐकणारा आला तर अगस्ती सांगतात, आणि कोणी सांगणार आला तर अगस्ती ऐकायला बसतात. अगस्तींनी सत्संग झाल्यावर सांगितलं शंकराला की हे प्रभू, तुम्ही ज्या इष्ट देवतेची आराधना करतात त्या इष्ट देवतेचा मानव अवतार सुरू आहे, आणि सध्या मानव लीला सुरू आहे. त्यांची पत्नी रावणाने आदिमाया शक्ती नेली, राम रडतायत, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही दुरून दर्शन घ्यान जा. भगवान शंकर सतीला म्हणतात, सती आपलं केवढं भाग्य आहे, आपल्याला साक्षात देवाचं दर्शन. सती म्हणली, दाखवा बरं तुमचा देव कोणता आहे ते. मग सांगितलं हा काय, तर राम प्रभू रडत होते. सीते सीतेची खेरा, सीते 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 असं राम रडत होते. आणि सीतामाईनं कपाळाला आहे आपलं, सतीनं कपाळाला हात लावला. ऐसा क्या भगवान होता है क्या, औरत के रोने वाला. असा कुठं देव असतो का. बाईसाठी रडतो, बाई बायकोसाठी रडतो. आमची सामान्य माणसं मर तिकडं म्हणतात लगेच महाराज, म्हणजे ते रडत नाहीत आता. आणि तू हा ना, सती माझ्या देवाची मानवली नाही, मला परीक्षाच घ्यायची आहे. पण परीक्षेमध्ये उतरली, आणि ज्यावेळेला रामप्रभू म्हणतात, माते मी पत्नीला शोधतोय, आईला नाही. तू काही आई, तू इथं का आलीस. मग पंक्चर झाली. तसं वक्ता स्वयं नारायण हो, अशी भूमिका असली पाहिजे. पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, हरि कीर्तन स्वानंदे, आनंद ठेवून श्रवण करावं. कुठं संशय, यांचं काय चाललंय, यांनी नवं काहीतरी केलंय, यांच्याकडे लोक येतात का, यांची काही फजिती उठली आहे का. याच्यासाठी नका येऊ मंडपामध्ये. कुठंतरी स्पर्धेची जोड म्हणून येऊ नका. कुठेतरी मी आलंच पाहिजे, मी नाही आलो तर लोक म्हणतील फलाना आला नाही, असं म्हणून येऊ नका. येत असताना एवढीच भूमिका ठेवून या की हे प्रभू, माझं कल्याण झालं पाहिजे, माझी जीवदशा नष्ट झाली पाहिजे, मला परमात्म सुखाची अनुभूती आली पाहिजे, आणि माझ्या मनामध्ये परमेश्वराबद्दल इत्यंभूत प्रेम निर्माण झालं पाहिजे. दुसरं काही नको. काय मिळवायचे काय. सरपंच पदासाठी प्रयत्न कराल तर जागा दुसरीकडे सुटलेली. भटाणेकरांना बोलतोय, काही व्यवहारातल्या सुखासाठी प्रयत्न कराल तर ते मिळालेलंच आहे. कर्मवान प्रयोजनम नास्तिकस्य सर्ववान. फक्त देवाला एवढीच प्रार्थना कर, हे नारायणा तुझी कृपा माझ्यावर कर, तुझं नामचिंतन मला घडू दे. का, या नामाचा मोठा महिमा आहे. हरी कीर्तनाची जोडी सकळ साधने केली बापुडी, अद्भुत कर्मे हरीची गाडी, अति आवडी उल्हासे. भजना एवढं, श्रवणा एवढं, कीर्तना एवढं साधन जगात कोणतं मोठं नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, फायदा जळतील पापे. कधीची निवडणुकीत पैसे खाल्लेली नाही, प्रपंचात लबाडी केलेली नाही, जन्मांतरीची. आजपर्यंत पाठीमाग तुम्ही जेवढे पाप केले तेवढे पाप जाळण्याचं सामर्थ्य या श्रवणामध्ये आहे.
की ऐकल्याबरोबर तुम्ही मागे काय केलं त्याचा विचार करू नका, ते केव्हाच जळालंय, तुम्ही मंडपात आल्याबरोबर जळालंय ते. जळती दोषाचे डोंगर, जळती दोष. महाराज म्हणतात जे पवित्र हरिकथा ऐकती सादर दोषाची निवृत्ती होते. तुम्ही इथे आलात की तुमचं सर्व पाप नष्ट होत, जीव स्वांत सुखाला प्राप्त होतो, महाआनंद मिळतो जीवाला. म्हणून अजून काय महिमा आहे. शिळा तारिल्या सागरी. आता पाण्यामध्ये दगड तरतात का विचार केल्यावर काका? आता तुमच्याकडे धोंडे पदार्थ असतात, धोंडे करतात खायला. त्या धोंड्याचा पण महिमा आहे बरं का. या मासामध्ये 33 धोंडे ब्राह्मणाला, जावयाला, साधूला जर दान केले तर पृथ्वी दानाचं पुण्य आहे. पण धोंडे कसे असतात ते तुमच्याकडे करतात ते वेगळे, त्याला आयन म्हणतात. आमच्याकडे त्याला शास्त्रात शुद्ध नाव आहे आयन, आणि आमच्याकडे त्याला अनारसे म्हणतात. तुमच्याकडे असतात ना ते. त्या अनारशाला जेवढे छिद्र आहेत जेवढे, तर तितक्या जन्माचं कल्याण होतं. त्या दानाचं महत्व आहे. मग त्याच्यामध्ये काय करतात लोक, त्या धोंड्यामध्ये एक दगड घालतात नाही का. एका धोंड्यात काय घालतात? दगड. आता दगड घातलेला धोंडा जर पाण्यामध्ये टाकला, पोटात टाकल्यावर जाईल का मध्ये? नाही. पण तरील का? एखाद्या वेळा दगड पाण्यात टाकला तरणारच नाही. पण काय हरिनामाचा प्रताप आहे उद्धवा. या नामामुळे नाथराय सांगतात की पाण्यावर दगड उचलले तरले, गोवर्धन धरिला करी निद्रा न मोडता सकळ नगरी, द्वारिके माझारी आणली मथुरा. किती वर्णन आहे. काय केलं नाही सद्गुरूंनी. ज्याचं चिंतन करता तो आहे कसा. अहो श्रवण करायचंय कोणाचं, हा एक विषय महत्वाचा. ऐकायचं काय, सामान्य माणसाच्या गोष्टी ऐकत बसायच्यात का? ऐकायचंय कोणाचं, ज्याच्याकडं आपल्याला तारण्याचं सामर्थ्य आहे त्याचं ऐकायचंय. की ज्याची महती अशी आहे, निमाला गुरुपुत्र दे आणून, मुखे प्राशिला दावाग्न, गत गर्भ आला घेऊन निज जननी तो शार्थ, अजन्म्या जन्मे नेनो किती, अकर्म्याची कर्मे गाती, अवगुणाचे गुणवर्णिती, तेने श्रीपती सुखावे, जे सुखेक मूर्ती निज स्वभावे, तोही जन्म कर्म गुण वैभवे, गाता कीर्तनी अति सुखावे, आणि स्वानंद गौरवे डोलतो. पण स्वानंदानं श्रवण, की ज्यांनी मेलेला गुरुपुत्र गुरुमाईला आणून दिला. ज्यावेळेला सांदीपनी ऋषीची पत्नी म्हणते ना, महाराज कृष्ण परमात्मा तिला विचारतात, माते तुला काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा सांगितलं, मला एकच गुरुदक्षिणा दे बाळा, माझा एकुलता एक मुलगा समुद्रामध्ये बुडालेला आहे, तो आणून दे. तर बुडालेला, समुद्रात बुडालेला मुलगा आणून दिला. आपल्या माईचे 6 लेकरं कंसानं मारलेले उठून दिले. देवकीचे असा आगुण गुणातीत परमात्मा आहे. त्याचं गुणवर्णन आहे का? राजाच्या कथा आणि ह्या पुढाऱ्यांनी काय केलं आणि त्याचं काय चाललंय आणि ते काय असं आहे, या गप्पात वेळ घालतात. एक जणला आज भांडव मिटवायला गेलो होतो, दिवस लागला. भांडणं मिटवायला गेलो होतो, काय लागला? दिवस. सार्थकी लागला का वाया गेला? ऐकलं काय तिथं? आपल्या जीवनातला एक क्षण महत्वाचा आहे, आपल्या जीवनातला 1 मिनिट महत्वाचा आहे, आपल्या जीवनातला 1 तास महत्वाचा आहे, आपल्या जीवनातला 1 दिवस महत्वाचा आहे. पुण्यकर्मामध्ये प्रविष्ट व्हा आणि निज आवडीने स्वानंदाने परमेश्वराचं भजन करा, साधना करा, नामचिंतन करा. नारायण 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 भजन नारायण 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 नारायण
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 हरि नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम 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 कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 अत्यंत आवडीने भजन कसं असलं पाहिजे आवडीने नाथरायांनी सांगितलंय ना आवडीने भावे हरिनाम आणि तेच इथे सांगितलं तृतीय अध्यायामध्ये नाथरायांनी लिहिलेलं आहे स्वानंद गौरवे डुल्ल तो परमेश्वराचा अत्यंत आवडीने स्वानंदाने स्मरण केलं पाहिजे की मी कोण आहे हे भजनातच जीव विसरू शकतो एखादं भजन गाताना आपल्यासमोर पांडुरंगच आहे असा दिसला पाहिजे काही वेळा लोक डोळे लावतात बघा नाही का पूर्वी एक आमच्याकडे गुरु महाराज होते आम्ही शिकायला असताना ते आम्हाला काय करायचे बच्चो आंखें बंद करो आम्ही असे डोळे लावून घ्यायचे बच्चों बताओ आपको क्या देख रहा है महाराज हमको भाकरी देख रहे हैं भोजन खाना दिख रहा है क्या अहो डोळे लावले नको ते दिसतं डोळे उघडे ठेवल्यावर तरी आहे तेच दिसतं पण आपल्याला डोळे उघडे ठेवले तरी तेच दिसलं पाहिजे झाकले तरी तेच दिसलं पाहिजे आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आपल्याला डोळे लावलं की म्हशी दिसतात गायी दिसतात टमाटे लावलेले दिसतात पाऊस नाही एक मलाच विचारत होता नाना पाऊस केव्हा पडेल म्हणलं नाना कापल्यावर कशाला चिंता करता तुम्ही मला हे कळत नाही पावसाची चिंता घराची चिंता दाराची चिंता मी रात्री सांगितलं तुम्हाला चिंता करण्यापेक्षा चिंतन करा सांभाळणारा तो आहे आपल्याला तो दुःख देणार नाही कृपा करणारच आहे आपल्यावर फक्त तो आपली परीक्षा पाहतो की एकादश स्कंद सुरू आहे ऐकायला आणि इथून पुढे असं होणार आहे पुंडलिक भाऊ जे ऐकायला येतील त्यांच्या शेतावर पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला चांगला अनुभव येऊन गेलाय नाना बोलली ती खरं होतं म्हणून परमात्मा दयाळू आहे असाही विनोदाचा भाग सोडा त्याच्याकडे सगळे सारखे आहेत तुम्ही ऐकायला आली तरी तुमची चिंता करणार आहे आणि जे नाही आली त्यांची चिंता सुद्धा तोच करणार आहे कोण करणार आहे कोणता व्याही करणार नाही कोणता शाडू करणार नाही कोणता मामा करणार नाही कोणता काका करणार नाही परमार्थ करणाऱ्याची चिंता तोच करणार आहे न करणाऱ्याची चिंता
तोच करणार आहे. त्यांनाही तोच जगवतो, तुम्हालाही तोच जगवतो. फक्त थोडस फरक असतो. तुम्हाला सांभाळण्यामध्ये त्याचं प्रेम असतं आणि त्यांना सांभाळण्यात त्याचं कर्तव्य असतं. त्यांच्या शेतावर पाऊस पडतो, कर्तव्य म्हणून पाडतो, आणि तुमच्या शेतावर पाऊस पडताना पाडताना विचार करतो हा माझा आहे म्हणून. पण प्रेमाची आई, जशी आई 2 मुलाला जेवायला वाढते, शेजारच्याही मुलाला जेवायला वाढते, पोटच्याही मुलाला जेवायला वाढते. फरक असतो का नाही? शेजारच्याला जेवायला वाढताना ती आग्रह करत नाही, वाढायचं असतं म्हणून वाढते, आणि आपल्या मुलाला वाढताना यांनी खावं म्हणून वाढते. पण पोळ्या चांगल्या पाहून वाढते, त्याला वाढताना थोडीशी करपलेली वाढते. असं असतं ना. हे देवाचं सुद्धा तसंच आहे. सत्संग करणाऱ्या माणसावर देव माझं म्हणून प्रेम करतो. देव म्हणतो यांनी ऐकलंय, एकादश स्कंद यांनी श्रवण केलंय, याचा कांदा वाया गेला नाही पाहिजे, याचे टॅमॅटो वाया गेले नाही पाहिजे. पावसाला सुद्धा सांगतो त्याच्या शेतावर पडताना कांद्याला त्रास होईल असं पडू नको बरं का. आणि शेजाऱ्याच्या शेतावर पड मनसोक्तपणे म्हणतो की त्याच्या शेतात कांदा राहता कामा नाही. बरेच माणसं असंही भेटतात आम्हाला की नाना अहो माझ्या भावाच्या शेतात काही नुकसान झालं नाही हो, आणि माझ्याकडे काही राहिलंच नाही, पाऊस तोच आहे. मग मी मनातले मनात म्हणतो तो सत्संगाला येत होता. अशी भूमिका निर्माण होते. देह तादात्म्य नष्ट करण्यासाठी सत्संग करा. आणि असं जर तुम्ही समूळ चित्त शुद्ध करून परमेश्वराचं, किती नात्र्यांनी गोड लिहिले, आईशी कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती. जरी तुमच्याकडे काही विकार असले, आता असं कोणी नाही की फारच धुतलेल्या तांदळासारखं आहे, असा कोणी आहे का? दोष असतात. माझ्याकडे काहीतरी असतो, तुमच्याकडे काहीतरी दोष असतो, पण तुम्ही आवडीनं जेव्हा चिंतन कीर्तन कराल त्यावेळेला तुमचे दोष आपोआप संपून जातात. अहो वाल्या डाकू होता, पण काय झाला? ऋषी. तेथे ठसावे ध्यान स्थिती, ऐक नृपती तुझं सांगेन हे उद्धवा. हे राजा, सुखदेव सांगतात राजाला प्रसिद्धी, हे नृपती म्हणजे हे राजा, मी तुला सांगतो, कीर्तनामध्ये जर भगवत चिंतन केलं मनापासून तर अंतःकरणामध्ये देवाची मूर्ती ठसते. ठसावे. आणि मग कशी ठसावे? त्या देवाला स्मरण केलं पाहिजे, डोळे लावले की दिसला पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया, दिसला पाहिजे असा. मुकुट कुंडले मेखळा कासे कशिली सोनसळा. आता मी तुम्हाला धर्मेंद्र नाव घेतलं, मी काय म्हटलं तुमच्या पुढे? धर्मेंद्र. तुम्हाला दिसला का नाही धर्मेंद्र? तुमच्या लगेच लक्षात आला असेल. ऐश्वर्या राय लगेच दिसली तुम्हाला. तसं विठ्ठल म्हणल्याबरोबर जसे हे चेहरे लक्षात येतात ना, तसं देवाचं प्रतिबिंब समोर दिसलं पाहिजे. आई, आई म्हटलं की आपल्याला आई, आपली आई दिसते लगेच नाही का? बाबा म्हटलं की आपले बाबा दिसतात आपल्याला. मित्र म्हटलं की आपला मित्र दिसतो. तसं आपल्याला चंद्रभागा म्हटलं की चंद्रभागा दिसली पाहिजे. नामदेवराय म्हटलं की नामदेवराय दिसली पाहिजे. तुकोबाराय म्हटलं की तुकोबाराय दिसली पाहिजेत. विठ्ठल म्हणलं की पांडुरंग दिसला पाहिजे. आणि कसा दिसला पाहिजे? कासे कसिली सोनसळा आपादरुळे वनमाळा घन सावळा घवघवीत घवघवीत घन सावळा. आईशी मूर्ती सुरेख सगुण का निरसून रूपनाम गुण ध्यानी ठसावे निज निर्गुण ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे.
पूर्ण ब्रह्म दिसावं. आईसे ठसावता ध्यान भक्ताची सबाह्य क्रिया पूर्ण ते होय कृष्णार्पण स्त्री पुत्रादी जाण सर्वस्वे. एकदा हृदयामध्ये कृष्ण दिसला की समोर दिसणारे प्रत्येक माणसं कृष्णच दिसतात. मग ती आपली बायको असली तरी कृष्ण दिसते, आपला मुलगा असला तरी कृष्ण दिसतो, आपला नातू असला तरी कृष्ण दिसतो, आपला शत्रू असला तरी काय दिसतो? अहो तिथे शत्रुत्व राहतच नाही. चिदघनता प्राप्त होते, परम सुखता प्राप्त होते आपल्या वृत्तीला. फक्त मनपूर्वक परमेश्वराचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये होणं महत्वाचं आहे. अगोदर स्वच्छ व्हा, काही विकार असले सोडून द्या. मला काही काही लोकांचं नवल वाटतं की एकदा गळ्यामध्ये माळ पडली की सगळ्या गोष्टीला पूर्णविराम देऊन ती माणसं धुतलेल्या तांदळासारखी स्वच्छ झाली. अशी 25 माणसं माझ्या समोर आहेत आता बसलेले. नाही म्हणजे नाही. असतील काही प्रारब्ध असतं, काही भोग असतो, काही असतं, घडतं काही आपल्या जीवनामध्ये. हे बघा, चांगल्याला चांगुलपणा शिकवण्यात मजा आहे का वाईटाला चांगलं करण्यात? पटकन बोला. भूक लागलेला जीव घालावं का जेवलेला जीव घालावं? भूक लागली. हे तसंच आहे. अरे सुपीक जमिनीमध्ये फार कष्ट करण्याची गरज नसते, तिथं सुपीकच असते. पण पडीक जमिनीमध्ये जर जोर दिला तर पडीक जमीन सुद्धा सुपीक झाल्याशिवाय राहत नाही. मला नवल वाटलं की या सप्ताहाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे, आयुष्यातला बराच काळ त्यांचा परमार्थापासून दूर राहून गेलेला आहे. बरोबर आहे का? आता या समितीमध्ये जे माणसं आहेत, या आयोजनामध्ये जी मुलं आहेत, त्याच्यातली बरीच मुलं काही परमार्थाशी देणं घेणं नाही त्यांचं, काही संबंध नाही. ते वेगळ्या विश्वात जीवन जगणारी माणसं आहेत. आणि अशा पोरांनी जर सत्संग केला तर त्यांना साथ द्यायला काही हरकत आहे का? अहो साथ द्यावी कोणाला? प्रशंसा करावी, स्तुती करावी. उलट आपण म्हणलं पाहिजे की काय आमचं भाग्य आहे की अशा पोरांच्यामुळे आम्हाला एकादश स्कंद ऐकायला मिळावा. का हे आमच्या स्पर्धेतच आहे, हे आमच्या उण्यावरच आहे, हे आमच्या विरोधातच आहे? ही भूमिका असते का? ही भूमिका सज्ञानाची आहे का? सज्ञानाची हीच भूमिका असते. परमार्थ वाढतोय ना, हेच खरं आहे बस. अरे अधिक मासात 1 सप्ताह व्हायला पाहिजे, पण 2 झाले. पुण्याचं लक्षण आहे का पापाचं? हे तुम्हाला कधी कळायला पाहिजे. 2 वेळेला सत्संग घडतोय हे पुण्याचं लक्षण आहे. आजपर्यंत केलेल्या परमार्थाचं फळ हे की आपल्याला एका मासामध्ये इतक्या वेळा सत्संग करायला मिळतो, भागवत ऐकायला मिळालं, आणि आता एकादश स्कंद श्रवण करायला मिळतोय. हे आपल्या पुण्य सुकृताचा साठा आहे. पण याच्या सामील होऊन या गंगेमध्ये उडी मारून आपली तृप्ती भागून घेणं हे आपलं काम आहे. दूर राहण्यात मजा नाही, निंदा द्वेषित मजा नाही, आनंदात समाधान आहे. पण विकृती हम नाहम श्रेष्ठम सर्वस्यवान क्रिया इथे भिजायतो दानम निहस्य किन संशया. हे उद्धवा, संशय रहित होऊन नामामध्ये प्रवीण हो. की उलट परमेश्वराचे उपकार माना की प्रभू अधिक मासामध्ये आम्हाला 2 वेळेला सत्संग तू दिलास आम्हाला. अरे आम्ही सामान्य जीव आहोत, 2-2दा सत्संग करावा एवढी आमची योग्यता नाही. पण केवढी कृपा केली आमच्यावर श्यामशास्त्री महाराजांनी, सोनार गुरुजींनी, किंवा अधिक कोणी महात्मे असतील त्यांनी, रामरायांनी केवढी कृपा केली की आम्हाला 2 वेळेला सत्संग ऐकायला मिळतो. परम भाग्य. 25-25, 50-50 किलोमीटरहून श्रोते येतात आपल्याकडे. उपलब्धी आहे, प्राप्ती आहे, व्यवस्थाही आहे. असं थोडंच आहे की मांडी घालूनच ऐकलं पाहिजे. ज्यांना कंटाळ आहेत त्यांच्यासाठी चेअर आहेत, सोफा शीट आहेत. गरमी नाहीये, पुन्हा एवढा सुंदर हॉल आहे. आज 1 दिवस हा हॉल जर आपल्याला कार्यक्रमासाठी करायचा म्हटला तरी 1,00,000-1.5 लाख रुपये सहज द्यावे लागतात. 1,00,000-1.5 लाख रुपये सहज द्यावे लागतात.
हा 5 दिवस आपल्याला हॉल परमेश्वराने विनाशुल्क दिलेला आहे. मग आपण बसून घ्यावं, याच्यामध्ये बसून आनंद घ्यावा का दूर राहून दुःख भोगावं? जिथं बसायचं म्हटल्यावर 1.5 लाख रुपये द्यावे लागतात त्या कार्यक्रमवाल्याला. 5 दिवसाचे 1.5 लाखांनीच धरा, 7.5 लाख रुपये व्हायले. बरोबर आहे ना? माझं गणित कच्चं आहे, सांगायचं मला. 7.5 लाख रुपये ज्या हॉलचा किराया आहे. आणि मला वाटतं केवढाही एसी लावला तरी एवढी सुंदर हवा येणार नाही. किती सुंदर हवा येते, म्हणजे निसर्ग. आणि पुन्हा विशेष बघा, सगळी कृपा आहे. पाऊस नाही, कृपाच आहे ही. हे बघा, ही कृपाच आहे. पाऊस पडला असता तर तुम्ही सगळे म्हणले असते, आहो नाना दिवसभर काम करून कंटाळा येतो. पण परमेश्वराने तुम्हाला कामही ठेवलं नाही. आणि हेही लक्षात ठेवा, तुम्ही लावलेले टमाटे वाळणार सुद्धा नाहीत. जरी वरून पाऊस नसला तरी परमात्मा आपोआप त्यांना ओल देईल आणि त्यांना सुखात ठेवील. कोणाला? त्या धान्याला सुद्धा. पण कोणत्या? ज्याचा मालक सत्संगाला येतो त्या धान्याला. अशी अगम्य कृपा त्याच्या आपल्यावर असते, फक्त आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाकीचा जो काही विचार आहे तो आपण उद्याला पाहणार आहोत. आता 10 वाजलेली आहेत. रोज वेळेमध्ये 8 ते 10, आता 5 मिनिट कमी आहेत. पण उद्याच्या वेळामध्ये थोडासा बदल केलेला आहे. उद्या संध्याकाळी कुठेतरी तिकडं कीर्तन असल्यामुळे उद्याची सत्संगाची वेळ, कथेची वेळ 3 ते 5 राहील. उद्या 2:45ला सुरू होईल कथा आणि 5ला संपेल. म्हणून येणाऱ्या श्रोत्यांनी मला वाटतं व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवून द्या उद्याच्या कथेची वेळ. जी दुरून दुरून लोक येतात त्यांची बेजारी व्हायला नको. सगळ्यांना फोन करून सांगा उद्याची वेळ 3 ते 5 आहे. आणि 3 ते 5 या वेळेमध्ये सुद्धा सगळ्यांनी हजर राहावं. महाराज, इथं येणारा प्रत्येक श्रोता श्रवणासाठीच येतो. मला आश्चर्य वाटलं की काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे, पण तरी एवढे श्रोते गोळा होतात. 25, 50 किलोमीटरवरून माणसं श्रवणासाठी येतात. तर 2 दिवस संपलेले आहेत. राहिलेला 3 दिवसाचा सत्संग नमस्कार करूया. आणि आज एकादशी असल्यामुळे 1 मिनिट सगळ्यांनी आवडीने पांडुरंगाचं भजन करा. आजचा सत्संग संपला. उद्या ठीक 2:45 वाजता आपण भेटूया. आरतीला गर्दी करायची नाही, खालूनच व्यवस्थित सगळ्यांनी उभा टाकायचं. आणि विठ्ठल 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 भारत माता की जय, सनातन धर्म की जय, महापार्वती पते हर 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 भगवान की जय.